जेव्हा पण कधी असं फील होत असेल ना की खूप वाट बघितली, आता कदाचित माझ्याकडून होणार नाही, आता मला हार मानलीच पाहिजे, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, समुद्रामध्ये जहाज जे असतात ना, त्यांच्यासमोर कितीही वारा येऊ दे, वादळ येऊ दे, कितीही अडचण येऊ दे, जहाज चालवणारं हे नक्की माहीत असतं की किनाऱ्यापर्यंत पोहोचणं हेच माझं ध्येय आहे आणि ते कशाही परिस्थितीत मला पूर्ण करायचं आहे. तसंच आयुष्यामध्ये जेव्हा तुम्ही सक्सेसफुल होण्यासाठी काम करता ना आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करता, तेव्हा बऱ्याचशा अडचणी येणार, बरेचसे अडथळे तुमच्यासमोर येणार, पण तुम्हाला हे माहिती पाहिजे की तुमचं ध्येय काय आहे आणि कोणत्या ध्येयासाठी तुम्ही काम करत आहात. जेव्हा ध्येय तुमचं तुम्हाला माहिती आहे ना, तर डेफिनेटली तुम्ही कधीच हार नाही मानणार. पाहिजे तर तुमच्यासमोर किती पण अडचणी येऊ देत. आणि सक्सेस कधीही लगेच माणसाला भेटत नाही, हे कायम लक्षात ठेवा. जर ती लगेच भेटली तर त्याची कदर माणसाला नसते, कारण की त्याला माहीतच नसतं की त्याला किती अडचणीतनं पुढे यावं लागलं. जो माणूस अडचणीतनं पुढे जाऊन सक्सेसफुल बनतो ना, त्याला प्रत्येक गोष्ट तो शिकत आलेला असतो. फेलियर हा सक्सेसचाच पार्ट आहे. अडचणी पुढे येणारे म्हणतात ना, कधी तुमचं ग्रोथ होऊ शकते, तर कधी तुम्हाला लो फील होऊ शकतं, काही होऊ शकतं. हा सगळा सक्सेसच्या जर्नीचा पार्ट आहे. जेव्हा तुम्ही या गोष्टींना शिकत पुढे जाता ना आणि सक्सेसफुल बनता, त्या सक्सेसबद्दलची गोष्टच वेगळी आहे. तर त्यामुळे कधीही अडचणी ज्या काही येतात ना जर्नीमध्ये, त्यांच्यापासून हार मानू नका. त्यांचा सामना करा आणि पुढे जा. तुमची स्टोरी नक्कीच बेस्ट असेल.